नमस्कार. हे पोते आहेत बटाट्याचे. बटाट्याचं बी आणलेलं आहे आणि आपण आज इथं पाहणार आहोत की बटाटे कसे लावतात. तर चला मग बघूया आपण. हे आहे बटाटे. एका इताचे अंतर सोडून हे बटाटा आपल्याला ठेवत चालायचं आहे प्रत्येक काकरीमध्ये. अशाच प्रकारे 3-4 काकऱ्या आमच्या झालेल्या आहेत लावायच्या. आणि हा बटाटा आम्ही घरच्या घरीच लावलेला आहे. तर इथं बघा या बायका लावत आहेत. तर इकडं आपण बघूया. एका इताचे अंतर ठेवून बटाटा हा आपल्याला ठेवत चालायचा आहे. तर इकडं 2 पोते पहिल्यांदा फोडलेले होते. आता हे तिसरं पोतं आणलेलं आहे आणि या पोत्यामधले बटाटे हे आपल्याला इथे एका हौदामध्ये औषध पाणी टाकलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये औषध टाकलेलं आहे. आणि त्या पोत्यातले बटाटे हे आपल्याला एका साडीच्या कपड्यामध्ये थोडे थोडे करून टाकायचे आहेत. हे बघा औषधाचं पाणी केलेलं आहे. अशा प्रकारे साडीच्या कपड्यामध्ये बटाटे घेऊन ते बटाटे या पाण्यामध्ये बुडवून काढायचे आहेत. तुम्हाला पाहायला मिळेल इथं बघा अशा प्रकारे बुडवायचे. आणि नंतर ते पोत्यामध्ये भरायचे. जेणेकरून आपण जो बटाटा लावणार आहात तो बटाटा लगे सुकू नये किंवा त्याला पाणी सुटल्यासारखं होऊ नये. बटाटा आपला चांगला यावा यासाठी हे असतं औषध. तर अशा प्रकारे इथं आपल्याला पाण्यामध्ये थोडे थोडे बटाटे बुडवून ठेवायचे आहेत. आणि नंतर हे पोत्यामध्ये भरून त्या लावणाऱ्या बायांकडे आपल्याला पार्सल करायचे आहेत. तर हे बघा इथं ते बटाटे नेऊन दिलेत तिकडं आणि त्या बाया लावायलेल्या आहेत. तर आता आपल्याला एवढं सगळं रान जे आहे ते लावायचं आहे. संपूर्ण बटाटे हातरायचे आहेत संपूर्ण रानामध्ये. तर बघू शकता एवढं रान आहे. एवढ्या रानामध्ये आपल्याला बटाटा करायचा आहे. तर आता दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि सकाळपासून आम्ही हे बटाटे लावत होतो. तर आता आमचं निम्म रान झालेलं आहे. तर अशा प्रकारे आम्ही संपूर्ण रानामध्ये निम्म्या रानामध्ये बटाटे हातरलेले आहेत. तुम्ही बघू शकता एका इताचं अंतर ठेवून बटाटे हातरलेले आहेत. तर निम्म रान आमचं हातरायचं झालेलं आहे. आणखी निम्म रान राहिलेलं आहे. ते पण होईलच 2-3 तासामध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हे हातरलेल्या बटाट्याला बुजवायचं. तर अशा प्रकारे इथे दाखवलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला हे बटाटे पायाने माती लोटायची बटाट्यावर. पायाने किंवा दोन्ही हाताने माती लोटून आपण हे बटाटे बुजवून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे इथं बटाटे हे बुजवलेले आहेत. अशीच एक सरी करून संपूर्ण बटाटा आपल्याला बुजवायचा आहे.
पाहू शकता तुम्ही. संपूर्ण माती ही त्या बटाट्यावर पडली पाहिजे आणि बटाटा चांगल्या प्रकारे बुजला पाहिजे, जेणेकरून तो पटकन उगवून येईल. तर आपला बटाटा पूर्ण हातरून पण झाला आणि बुजवून पण झालेला आहे. आणि आता आपण इथं पाणी दिलं. तर स्प्रिंकलरनी आपण निम्म्या रानामध्ये स्प्रिंकलर जोडलेला आहे आणि पाणी दिलेलं आहे. आता निम्म्या रानामध्ये उद्याच्याला द्यायचं पाणी. 3 ते 4 आठवड्यानंतर आपला बटाटा अशा प्रकारे उगवून आलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपला बटाटा उगवून आलेला आहे आणि खूप मस्त आलेला आहे. कसा वाटला मग तुम्हाला हा व्हिडिओ कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.